आणि चंद्रकांत पाटील हे मतदान केंद्रावर दाखल झालेले आहेत। त्यांच्याकडून नागरिकांशी, ज्येष्ठ नागरिकांशी हा संवाद साधला जातोय। थेट दृश्य आपण पाहतोय तिथे। महसूलला होतात का? काय म्हणून होतात तहसीलला? शेवटचं पद अधिकारी म्हणून, अधिकारी नंबर 1 होतं, ठाण्याला होते। रिटायर्ड होऊन 30 वर्ष झाली। हा रिटायर्ड होऊन 30 वर्ष झाली। हो माझ्या सासूबाई तिकडे त्याही 88 वयाच्या गेल्यात व्हीलचेअरवर। हो का? माझं घर कोल्हापूरला, बायको आणि आई आणि सासूबाई। आम्ही सोलापूरला लहानपणी होतो। तुम्ही सो म्हणताय, मी को म्हणतो, कोल्हापूर। कोल्हापूर महाराष्ट्र सोलापूरचा होता। थँक्यू भेट दिल्याबद्दल। बरं वाटलं। काय अडचण? हा. पत्रकार जे सांगतात ते करतो। ठीक आहे, चला। मतदानाचा हक्क बजावला आहे, काय भावना आहे आणि काय? मतदानाचा हक्क हा लोकशाहीमध्ये खूप पवित्र आपला अधिकार आहे आणि तो बजावताना बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं, जी घटना लिहिली, जे कॉन्स्टिट्यूशन लिहिलं, ज्यात राणीच्या पोटी राजकुमार जन्माला येणार नाही, तर मतपेटीतून आणि नव्याने ईव्हीएम मधून राजकुमार राजा जन्माला येणार। ह्या राजा जन्माला घालण्याच्या प्रक्रियेत आपला सहभाग आहे, त्याचा खूप आनंद होतो। किंवा जो कोणी निवडून येणार तर आपलं एक मत आहे, त्याचा खूप आनंद झाला। या सगळ्या प्रचारादरम्यान आरोप प्रत्यारोप टीका देखील खूप झाली, काही भ्रष्टाचाराचे आरोप झाले। तुम्ही तर नेमकं काय, कसा प्रतिसाद दिली या सगळ्या टीकांकडे किंवा आरोपांकडे? कसा 2014 साली माननीय मोदीजी देशाचे पंतप्रधान होईपर्यंत या सगळ्या प्रचाराचा, आरोप प्रत्यारोपाचा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह परिणाम व्हायचा। 14ला मोदीजी पंतप्रधान झाले, देवेंद्रजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि 5 वर्षामध्ये आता विकासावर आणि चेहऱ्यावर मोदीजी आहेत ना, करा मतदान असं सुरू झाल्यामुळे हे आरोप प्रत्यारोप हे बुडबुडे आहेत, त्याचा काही उपयोग होत नाही। मला परवा प्रचारामध्ये ग्रामीण भागामध्ये एक अतिशय, आता ज्या आजीबाईंना भेटलो, ज्या आजीबाई भेटल्या, मला एक काम कराल का म्हटलं, बोला। तर मोदीजींना सांगा की तुमचं चिन्ह कमळ बदलून मोदीजी करा, आम्हाला ते सोपं पडेल। इतका मोदीजींचा करिश्मा असल्यामुळे तो बिहारमध्ये दिसला। प्रत्येक वेळेला नाचता येईन अंगणवाकडे, तसं आताही होणार आहे की मतचोरी वगैरे। पण ह्यांना कळतच नाही की मोदीजींनी त्यांच्या एका अर्थाने आयुष्यभर सामाजिक राजकीय काम अतिशय प्रामाणिकपणे, पारदर्शकतेने करून एक विश्वास लोकांमध्ये निर्माण केला आणि त्यामुळे ते आरोप प्रत्यारोप होत राहतो। दादा, प्रभाग 24 मध्ये आठीतटीची लढाई आहे। गणेश बिडकरांच्या मतदारसंघामध्ये 3 ते 4 ठिकाणी मशीन बंद पडल्यात, एक तासभर वाया गेलाय, तासभर वाढवून मिळावा अशी मागणी त्यांनी आयोगाकडे केली। हे साधारणतः नियम आहे की 5:30 वाजता जे कोणी कॅम्पसमध्ये आत राहतील त्या सगळ्यांना टोकन मिळून रात्री 12-1 पर्यंत मतदान करून घेण्याची। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।